कलीसिकरस पत्र अध्याय 3 वचन 12 पासून 13 पर्यंत। तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता व लीनता, सहनशीलता धारण करा। एकमेकाचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा। प्रभूने तुम्हाला क्षमा केली तसे तुम्हीही करा। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। संत पौल ह्या वचनामध्ये कलीसिकरेत परिवारल्या लोकांना सांगत आहे की तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात। म्हणजे आज देवाची कृपा तुमच्यावरती झालेली आहेत। आज बरेच लोक जगामध्ये आहेत, अंधारात आहेत, पण देवाची कृपा तुमच्यावरती झालेली आहे। म्हणून या वचनामध्ये काय सांगत आहे की तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात। म्हणजे देवाची कृपा तुमच्यावरती झाली आणि तुम्ही इथे आलेला आहात आणि तुम्ही देवाची वचनं ऐकत आहात। आज अनेक लोक अंधारात आहेत। म्हणून ज्या वेळेला येशू इस्रायलमध्ये जायचा आणि अनेक लोकांना परमेश्वराची सुवार्ता सांगायचा, त्यावेळेला येशू एक दिवस असाच इस्रायलमध्ये गेला। मत्तेमध्ये अध्याय 16 वचन 13 पासून पुढे। नंतर फिलिप आणि कैसरियाकडील भागात येशू गेल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना विचारले की मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणतात। त्यावेळेला काय शिष्यांनी सांगितलं की बाप्तिस्मा करणारा योहान, एलिया, यार्मिया असे भविष्यवक्त्यांचे त्यांनी नावे घेतली। भविष्यवक्ता तुम्हाला म्हणतात। त्यावेळेला येशूने शिष्यांना विचारलं की तुम्ही मनुष्याच्या पुत्राला काय म्हणता। त्यावेळेला शमौन पेत्राने उत्तर दिलं की प्रभूजी, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात। येशूने सांगितलं, धन्य तुझी मांस व रक्त ह्याने नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याची कृपा तुझ्यावरती झाली, म्हणून तू हे प्रगट करू शकतास। हालेलुया। म्हणून तू हे प्रगट करू शकलास, कारण परमेश्वराची कृपा होती। मांस व रक्त ह्याने नव्हे तर परमेश्वराची कृपा झाली पाहिजे। हालेलुया। आज तुमच्यावरती परमेश्वराची कृपा तुमच्यावरती आणि माझ्यावरती पण। हालेलुया, हालेलुया। त्या परमेश्वराची कृपा आपल्यावरती झालेली आहे। म्हणून तुम्ही कसे आहात, देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात। म्हणजे आजपर्यंत आपण अंधारात होतो, आजपर्यंत आपण त्या दुष्टाचं ऐकत होतो, पण येशूकडे आल्यानंतर आपण देवाचे पवित्र प्रिय असे लोक झालेले आहेत। मग तुम्ही येशूकडे आल्यानंतर तुम्ही कसे वागलं पाहिजे। ज्या वेळेला आपण अंधारात होतो त्यावेळेला आपण कसे वागत होतो। दारू पिणे, चोऱ्या करणे, खोटे बोलणे, मारहाण करणे, शिव्याशाप देणे, मजाक उडवणे, चेष्टा करणे, निंदा करणे, विश्वासघात करणे, हे सर्व आपण करत होतो। पण येशूकडे आल्यानंतर देवाची कृपा आपल्यावरती झालेली आहे, कारण मांस व रक्त ह्याने नव्हे तर देवाची कृपा आपल्यावरती झाली, म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेलात। हालेलुया। तुम्हाला कुणीतरी सांगितलं असेल, कुणीतरी सांगितलं, साक्ष सांगितलं तरी लोक येत नाहीत, पण देवाची कृपा झाली पाहिजे। हालेलुया, हालेलुया। आज देवाची कृपा झालेली आहे आणि तुम्ही देवाची वचनं ऐकतात। मग तुम्ही देवाकडे आल्यानंतर तुमचं परिवर्तन झालेलं आहे आणि तुम्ही वाईट मार्ग सोडलेला आहे आणि तुम्ही नेहमी येता, तर तुम्ही आता कसं वागलं पाहिजे। हालेलुया, हालेलुया। इथून पुढे तुम्ही कसं वागलं पाहिजे, तर करुणायुक्त हृदय। हालेलुया, हालेलुया। करुणायुक्त हृदय, जसे देवानं आपल्यावरती कृपा केली, दया केली। करुणा म्हणजे दया आणि कृपा। हालेलुया, हालेलुया। अरे देवानं आपल्यावरती कृपा केलेली आहे, तर आपण पण इतरावरती कृपा केली पाहिजे, दया केली पाहिजे। जसं देवानं आपल्यावरती कृपा केली, आपण जे काय आजारात होतो, दुःखात होतो, त्यातून आपल्याला बाहेर काढलं। हालेलुया। तर आपण पण बाहेर गेल्यानंतर आपण पण दुसऱ्यावरती दया केली पाहिजे। म्हणून करुणायुक्त हृदय पाहिजे, ममता पाहिजे। हालेलुया। ममता म्हणजे जिव्हाळा, माया। हालेलुया। दुसऱ्याबद्दल जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे। हालेलुया। जर प्रेम असेल तर आपण माणसावरती त्याला दया करू शकतो, त्याच्यावरला त्याला जे काय आजारात असेल, दुःखात असेल, त्याला आपण मदत करू शकतो। हालेलुया। जसं परमेश्वराने येशूने आपल्यावरती कृपा केली, तसे आपण पण इथून आपल्याला कोणी दिसलं आणि तो आजारात असेल, दुःखात असेल, संकटात असेल, तर त्याच्यावरती आपण दया केली पाहिजे, कृपा केली पाहिजे। आपल्याकडे जे काय असेल तर त्याला आपण त्या वस्तूची मदत केली पाहिजे। हालेलुया। अशा तऱ्हेने आपण दुसऱ्याबरोबर वागलं पाहिजे, म्हणजे जिव्हाळा ठेवला पाहिजे, ममता। हालेलुया। प्रेम उत्पन्न झालं पाहिजे।
आज माणसामध्ये प्रेम नाही, अनिती वाढलेली आहे. भाऊ भावाला विसरत नाही, बहीण विसरत नाही. प्रीती शेवटच्या काळात प्रीती थंडावेल. आज जगामध्ये प्रेम राहिलेलं नाही. वायच धक्का लागला की लगेच भांडणं करायला सुरुवात. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण येशूकडे आल्यानंतर करुणायुक्त हृदय पाहिजे आणि ममता पाहिजे आणि सौम्यतेने आणि लीनतेने वागलं पाहिजे. हालेलुया. येशू जसा आपल्यासाठी सौम्यतेने आणि लीने वागला. हालेलुया. म्हणून शिबिरमध्ये पहिलंच प्रवचन असतं, अहो कष्टी भाराक्रांत जनव, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. पण माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. मी जसा मनाचा सौम्य व लीन आहे तसे तुम्ही पण वागा. हालेलुया. म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. येशू काय म्हणाला, मी जसा मनाचा सौम्य व लीन आहे. हालेलुया. ते देवाचा देव, राजांचा राजा असून मानवाच्या उद्धारासाठी लीन व नम्र झाला. आपल्यासाठी ते घायल झाला. पापा आपण केली आणि चापकाचे फटके त्याने खाले. आपल्यासाठी ते लीन व नम्र झाला. तोंडातून एक शब्द देखील काढला नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे ते शांत राहिला. म्हणून येशू पौल सांगत आहे की तुम्ही कसं वागलं पाहिजे, सौम्यतेने वागलं पाहिजे, लीन झालं पाहिजे. येशू म्हणाला की माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. आपण येशूकडे आल्यानंतर काय शिकलं पाहिजे, आपण वाईट करायचं सोडलं पाहिजे आणि माणसावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. जसं देवानं आपल्यावरती प्रेम केलं. देवाने आपल्या परमेश्वर पित्याने आपल्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवलं की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश न होते, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. हालेलुया. आणि तो देव असून आपल्यासाठी लीन व नम्र झाला, घायल झाला. तोंडातून एक शब्द देखील काढला नाही. त्याच्या तोंडावरती थुंकण्यात आलं, गालावरती मारण्यात आले, मजाक उडवण्यात आली, तरी देखील त्यानं सहन केलं. म्हणून आपण करुणा केली पाहिजे, माणसावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. माणसावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. पहा, 2000 वर्षापूर्वी ज्या वेळेला येशू इस्रायलमध्ये आला होता त्यावेळेला त्याला माणसाचा कळवळायचा. हालेलुया, हालेलुया. माणसाची दया यायची. आणि मत्तेमध्ये अध्याय 14 वचन 13 पुढे येशू असा डोंगरावरती आपल्या शिष्यांबरोबर गेला असताना काही लोक पायी चालत त्या डोंगरावरती आले आणि येशूनं बाहेर येऊन पाडलं तर बरेच लोक आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि येशूने शिष्यांना सांगितलं की एवढे लोक आहेत. 5000 पुरुष होते आणि 5000 पुरुष म्हणजे स्त्रिया जास्तीच असतात. जर 5000 पुरुष तर स्त्रिया कमसे कम 7000 आणि मुलं वेगळीच, म्हणजे मुलं 2-3 हजार. हालेलुया. असा जमाव तिथे होता आणि येशूला त्यांचा कळवळ आला आणि येशूने शिष्यांना यांना काहीतरी खायला द्या. त्यावेळेला या जंगलात कुठून खायला देणार, आमच्याकडे काहीच नाही. पण ते म्हणाले आमच्याकडे 2 मासे आणि 5 भाकरी आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. त्यावेळेला येशू तेव्हा म्हणाला की ते माझ्याकडे आणा. आणि येशूकडे ते आणण्यात आलं आणि त्याने देवाकडे हात करून प्रार्थना केली आणि त्याच्यावरती आशीर्वाद मागवले. हालेलुया. आणि सांगितलं लोकांना 50 लोकांना बसवा आणि सर्वांना खाऊ घाला. हालेलुया. ते भाकरे आणि मासे वाढले आणि 5000 लोक खाऊन तृप्त झाले. आणि वरून भाकरीचे त्या माशाचे तुकडे, भाकरीचे तुकडे आणि मासे उरले ते 12 टोपल्या भरल्या. हालेलुया, हालेलुया. पहा, यावरती असं दिसून येतं की माणसावरती परमेश्वराने कृपा केली. हालेलुया. केवढे लोक आहेत आणि त्यांचं दुःख पाहून त्यांना सांगितले जेवायला द्या. पण प्रवेशीने प्रार्थना करून 2 मासेची वाढ झाली, 5 भाकरीची वाढ झाली. हालेलुया. आणि 5000 म्हणजे पुरुष ते धरून कमसे कम 10,000 असतील. हालेलुया. 10,000 लोक जेवून तृप्त झाले आणि वरून 12 टोपल्या उरल्या. हालेलुया, हालेलुया. हे कोण करू शकतो? परमेश्वरच करू शकतो. हालेलुया. म्हणून आपण येशूकडे आलेलो आहात तर आपण पण त्याच पद्धतीने वागलं पाहिजे. देवावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे की देवाला आज पण माणसाचा कळवळ आहे. काही लोक म्हणतात 2000 वर्षापूर्वी येशू ते चमत्कार करत होता, पण ते चमत्कार ते येशू आज पण ही ते करत आहे. हालेलुया. म्हणून पहिल्या सेक्शनमध्ये एक साक्ष आली. एक बंधू, आता कुठे शिबिर असतं, मोफत शिबिर असतं. मग काही लोकांना वाटतं मोफत शिबिर आहे, चला आपण सर्व शरीराची चेकिंग करूया, पैसे जाणार नाहीत. हालेलुया.
म्हणून हा बंधू हे मोफत शिबिरसाठी तिथे गेला आणि त्यानं सर्व चेकिंग केलं. त्यावेळी डॉक्टरने सांगितलं की तुमचा ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला पथ्य पाळावं लागेल आणि गोळ्या खाव्या लागतील. हालेलुया. डायबिटीस आहे असे सांगितलं. हालेलुया. आणि तुम्हाला पथ्य पाळावे लागेल. हा बंधू घाबरला. हालेलुया. पहिलं कधी असं झालं नाही. हालेलुया. घरच्या लोकांना सांगितले की मला डायबिटीस झालेला आहे, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, मला पथ्य पाळावं लागेल, भात साखर वगैरे सर्व बंद. हालेलुया. हालेलुया. आणि ते पथ्य पाळू लागला आणि नंतर त्याला एवढा त्रास झाला की ते कामावर पण जावं लागलं. कामावर जायचा पण बंद झाला कारण तो घाबरला. हालेलुया. काही लोक आजाराला घाबरतात आणि सैतानाला हेच पाहिजे, तो माणसाला घाबरवत असतो. हालेलुया. आणि तो घाबरला, कामावर पण जावं लागला नाही आणि मग नंतर त्याला रात्रीची झोप पण येईना. कधी कधी रात्री सुटायचा, कधी कधी तो रात्री उठायचा, अर्धा तास 2 तास इकडे तिकडे फिरायचा आणि नंतर त्याला स्वप्न पडायची. हालेलुया. हालेलुया. त्याला झोप लागत नव्हती, बेचैन झाला होता. हालेलुया. आणि एक दिवस अशा स्थितीमध्ये तो कामावर गेला नव्हता आणि बेचैन झाला होता आणि घरी झोपला. आणि झोपल्यानंतर तो इकडे तिकडे रात्री उठला, फिरू लागला, पलटी मारू लागला आणि नंतर अशाने त्याने डोळे बंद केले आणि त्याला सपन पडलं की कोणीतरी दार ठोकवत आहे. आणि त्याने पाहिलं की येशूच दार ठोकवत आहे. त्याने जाऊन दाराचा स्वप्नामध्येच उघडला आणि येशू आत आला आणि येशूने सांगितलं, तू घाबरतो कशाला? हालेलुया. हालेलुया. तू कशाला घाबरतोस, मी तुझ्याबरोबर आहे. आणि त्याने ते ऐकलं. हालेलुया. आणि तो सकाळी उठला आणि त्याने घरच्या लोकांना सर्व सांगितलं की येशू आला होता आणि येशू मला तू घाबरू नकोस, तुला काही आजार नाहीत. हालेलुया. हालेलुया. तुला डायबिटीस वगैरे काही नाही, तू घाबरू नकोस. आणि मग त्याने ते पथ्य पाळत होता ते बंद केलं. चाय पिऊ लागला, भात खाऊ लागला, सर्व खाऊ लागला. त्याला काही एक त्रास झाला नाही. हालेलुया. 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 म्हणजे काही लोकांना सैतान घाबरवत असतो आणि लोक घाबरतात. हालेलुया. आणि त्याने दुसरी साक्ष दिली की त्याची भाची 4 महिन्याची गरोदर असताना तिला भरपूर त्रास व्हायचा आणि सारखी दवा खायला लागायची. त्यावेळी त्यांनी मामाला सांगितलं की असा असा त्रास होतोय. आणि हा बंधू इकडे यायचा, त्याचा विश्वास वाढला होता. हालेलुया. कारण येशूने त्याला दर्शन दिल्यामुळे त्याचा विश्वास वाढलेला. हालेलुया. त्यावेळी ते म्हणला घाबरू नकोस. ही तिला आपले टेलिफोन नंबर आणि आपल्या इथला ॲड्रेस दिला आणि आपल्या इथल्या लोकांना त्याने सांगितलं की टीम नंबरला तुम्ही फोन करून सांगा की प्रार्थना करण्यासाठी. हालेलुया. आणि त्याने आपली लाईव्ह प्रार्थना आणि हे सर्व प्रोग्राम ते पाहत राहिला, प्रार्थना माध्यमचा उपयोग करू लागला आणि त्यांना आस्ते आस्ते स्पर्श होत गेला आणि ते करत करत त्यांचे महिने पुरे भरले. हालेलुया. आणि ज्यावेळेला डिलिव्हरीसाठी घेऊन गेले त्यावेळेला डॉक्टरांनी त्यांना घाबरवलं. कारण डॉक्टरांनी सांगितलं की याला रक्त कमी आहे. हालेलुया. हालेलुया. 3 पॉईंटच रक्त आहे. हालेलुया. पहा काही लोक घाबरवतात. हालेलुया. हालेलुया. 3 पॉईंट रक्त आहे आणि रक्त नसल्यामुळे तिच्या मुलाची वाढ होत नाही, ठोके कमी पडतात आणि काय काय सांगतात. हालेलुया. हालेलुया. पण त्यांनी सांगितलं, इकडे सांगितलं आणि त्यांनी इकडून टीम नंबरनी प्रार्थना केली, इकडच्या लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. हालेलुया. 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 आणि त्याने सांगितले ठोके कमी आहेत आणि रक्ताची कमी आहे. 3 पॉईंटच रक्त आहे. काय आहे? 3 पॉईंट रक्त आहे. कमसे कम मनुष्याला रक्ताची कमीत कमी 12 किंवा 13 पॉईंट लागतात. हालेलुया. आणि 3 पॉईंट म्हणजे 3 पॉईंट जर रक्त असेल तर माणसं उभे राहू शकत नाहीत, चक्कर येते रक्त शरीरात नसल्यामुळे. हालेलुया. हालेलुया. पण त्यांनी प्रार्थना केली आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिची वाढ झाली. हालेलुया. प्रार्थना केल्यामुळे 12 पॉईंट रक्त वाढलं. हालेलुया. आणि तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली. हालेलुया. हालेलुया. हे अशा तऱ्हेने इकडे साक्ष येत आहेत. आज पण देव माणसावरती कृपा करत आहे, दया करत आहे, माणसावरती प्रेम करत आहे, ममता. हालेलुया. त्याने आपल्याला एकटे अनाथ असं सोडलं नाही तर आपल्या पुत्राला दिलेलं आहे. आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्याला पापाची क्षमा मिळते. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण कसं वागलं पाहिजे? आत्तापासून आपण येशूवरती विश्वास ठेवल्यानंतर करुणायुक्त हृदय, ममता आणि सहनशीलता आपल्या अंगामध्ये राहिले पाहिजे. काही कुणी बोललं तरी सहन करण्याची शक्ती राहिली पाहिजे. कुणी शिवे दिल्या, मारहाण केली तरी तुम्ही सहन केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. लीनतेने वागा. हालेलुया. लीन व्हा. येशू देवांचा देव असून देखील लीन झाला.
त्याने तोंडातून एक शब्द देखील काढला नाही. हालेलुया. पहा, येशूला ज्या वेळेला पकडण्यात आलं, ज्या येशूने आंधळ्याला दृष्टी दिली, मेलेले उठवले, कुष्ठरोगी शुद्ध केले, ज्या वेळेला त्याला पकडण्यात आलं, तो बोलला असता तर सर्व सैन्य मरून गेले असतं. पण त्याला संपूर्ण मानवजात सोडवायचे होते. मानवावरती परमेश्वराने प्रेम केलं, दया केली, कृपा केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याने तोंडातून एक शब्द देखील काढला नाही. त्याची मजाक उडवण्यात आली, त्याचे कपडे काढण्यात आले, त्याला लाथा बुक्क्यांचा मार देण्यात आला, चाबकाचे फटके देण्यात आले. ते चाबूक साधा सुद्धा नव्हता. ज्यावेळेस ताराचे ते मारायचे तेव्हा मांस आणि रक्त बाहेर येत होतं. हालेलुया. अशा तऱ्हेने येशूने आपल्यासाठी लीन व नम्र झाला. म्हणून या वचनामध्ये पौल सांगत आहे की तुम्ही पण त्याच्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. तुमचा राग, गुस्सा, घमेंड सर्व काढून टाका आणि देवावरती प्रेम करा शिका आणि माणसावरती प्रेम करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सण करण्याची शक्ती परमेश्वर तुम्हाला देऊ शकतो. आणि एकमेकाचे सण करा आणि कोणाच्या विरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. हालेलुया. आता प्रत्येक कुटुंबामध्ये भांडणे असतात. बायको व्यवस्थित वागत नाही, नवरा व्यवस्थित वागत नाही, सासू छळ करते, सून छळ करते. हालेलुया, हालेलुया. पण ह्या वचनामध्ये काय सांगितलं आहे? एकमेकाचे सण करा आणि कोणाच्या विरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात समझोता करा. हे तुमच्या घरामध्ये समझोता करा. हालेलुया. चौट्यावरती किंवा गावामध्ये नेऊ नका. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही देवाची वचनं ऐकत असाल आणि देवाच्या वचनानुसार वागत असाल तर तुमचं करुणायुक्त हृदय पाहिजे, ममतेने वागलं पाहिजे, प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि सौम्यता पाहिजे, लीनता पाहिजे. हालेलुया. कारण बरेच लोकांना घमेंड असते, पैशाची घमेंड, शिक्षणाचा गर्व. हालेलुया. पण येशूकडे आल्यानंतर लीन व नम्र झाला पाहिजे, जसं येशू झाला. हालेलुया. त्याने मेलेले सांगितले लाजार बाहेर आहे आणि त्याच्यात जीव गेला. ज्या मेलेल्याला उठू शकतो, पण त्याने माणसासाठी तोंडावरती थुंकी जिंकली, गालावरती मारण्यात आलं, तरी देखील त्यानं सण केलं. मग आपण हे करतो का? म्हणून येशू म्हणत आहे की माझ्यापासून शिका, लीन व्हा, सौम्य व्हा, शांतीने वागा, तर देवाची कृपा तुमच्यावरती. एकमेकाचे सहन करा. कोणी काय बोललं तरी तुम्ही सहन करा. हालेलुया. एकमेकाचे सहन करा. कोणाच्या विरुद्ध कोणाचे गाराणे असलेस आपसात समझोता करा. हालेलुया, हालेलुया. जसे प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही पण करा. हालेलुया. पहा, प्रभूने ज्या लोक त्याच्या तोंडावरती थुंकले, त्याच्या हातापायावरती खिळे टोकले, पण येशूने काय सांगितले? बाप्पा, ती काय करत आहे त्यांना माहीत नाही, त्यांना क्षमा कर. कारण ती लोक अंधकारात आहेत, रात्रंदिवस सैतानाचं ऐकत आहेत, म्हणून ते असे करत आहेत. म्हणून येशू लाजचे शब्द त्यावेळेला काय बोलला? ज्याच्या हातापायावरती खिळे टोकले त्यावेळेला येशू म्हणला की बाप्पा, ती काय करत आहे त्यांना माहीत नाही, त्यांना क्षमा कर. हालेलुया, हालेलुया. त्यांना क्षमा कर. तसं तुम्ही पण दुसऱ्यांना क्षमा केली पाहिजे. जसे प्रभूने तुम्हाला क्षमा केली तसं तुम्ही पण दुसऱ्यांना क्षमा करा. तुमच्या मनामध्ये कोणाविषयी राग असेल तर त्यांना तुम्ही क्षमा करायची आहे. बरेच लोकांबद्दल मनामध्ये राग असतो. कोणी काय बोललं, कामातील लोकांबद्दल राग असतो, किंवा बॉस काय बोलला त्याच्याविषयी राग असतो, किंवा शाळेमध्ये शिक्षक किंवा शिक्षिकेने अपमान केला तर त्यांच्याबद्दल मनामध्ये राग असतो. शेजारी रोज भांडतात आणि त्यांच्याबद्दल राग असतो. हालेलुया, हालेलुया. मग ह्या वचनामध्ये प्रभू सांगत आहे की जसे प्रभूने तुम्हाला क्षमा केली तसं तुम्ही पण दुसऱ्यांना क्षमा करा. जर तुम्ही दुसऱ्यांना क्षमा केली तर प्रभू तुम्हाला क्षमा करेल, आणि तुम्ही जर दुसऱ्यांना क्षमा केली नाही तर प्रभू तुम्हाला क्षमा करणार नाही. कारण परमेश्वर माणसाचं काय पाहत असतो? अंतःकरण पाहत असतो. हालेलुया. तुम्ही काळे आहात, उंच आहात, ठेंगे आहात, तुमचं शिक्षण किती आहे, तुमच्याकडे पैसा किती आहे, हे परमेश्वर पाहत नाही. परमेश्वर माणसाचं अंतःकरण पाहतो की खरोखरच तुमच्यावरती परमेश्वराची कृपा झालेली आहे आणि तुमच्यात बदल झालेला आहे का नाही, हे परमेश्वर पाहत असतो. तुम्हाला पश्चातापी हृदय आलेलं आहे का? तुमच्यामध्ये ममता जागृत झालेली आहे का? तुम्ही एकमेकाचं सहन करता का नाही, हे परमेश्वर पाहत असतो. आणि तुम्ही दुसऱ्यांना क्षमा केली की नाही, की मनामध्ये राग ठेवलेला आहे. हालेलुया. मनामध्ये तुमच्या कोणाविषयी राग असेल तर तुम्ही क्षमा करायची आहे. आणि जर तुम्ही क्षमा केली नाही तर परमेश्वर तुम्हाला क्षमा करणार नाही.
आणि परमेश्वराने क्षमा केली नाही. काही लोक काय करतात, पापे कबूल करतात, पापाचा पश्चाताप पण करतात, पण भावा बहिणीविषयी मनामध्ये राग ठेवतात. मी तिला क्षमा करणार नाही, मी त्याला क्षमा करणार नाही. हो, माझी जमीन घेतली, माझे खोट्या सहाय केल्या, मला डुबवलं, मी त्याला क्षमा करणार नाही. पण परमेश्वर सांगत आहे, जसे प्रभूने तुम्हाला क्षमा केली तसं तुम्ही पण त्याला क्षमा करा. हालेलुया, हालेलुया. मग तुम्ही म्हणाल आम्हाला काय मिळणार? हालेलुया. अहो, त्याने ₹1,00,000 माझे घेतले आणि मला देत नाही, म्हणून मी प्रार्थनेला आलोय आणि सांगता क्षमा करा. हालेलुया, 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 हालेलुया. क्षमा कशी करायची? माझे पैसे कोण देणार? हालेलुया. प्रभू तुम्हाला त्याच्याबद्दल दुप्पट देईल. हालेलुया, हालेलुया. पण तुम्ही देवावरती भरोसा ठेवा. जो आंधळ्याला दृष्टी देऊ शकतो, मेलेले उठू शकतो, ते तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. सर्व काय देऊ शकतो, पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून शिबिरला काही लोक येतात विश्वासाने. काही लोकांना चालता येत नाही, काही लोकांच्या पोटामध्ये गाठी असतात, काही लोकांकडे ऑपरेशन करायला पैसे नसतात. हालेलुया. पण त्यांना माहीत आहे की आपला देव जिवंत आहे, तो आपल्यावरती कृपा करेल, मला तोच यातून बाहेर काढेल. कारण ते प्रार्थनेला आल्यानंतर त्यांचा विश्वास बसतो आणि विश्वास वाढतो, त्यामुळे ते विश्वासाने शिबिरला येतात. हालेलुया, हालेलुया. पहा, ज्यांना चालता येत नाही, जे आंधळे आहेत किंवा ज्यांना चष्मा लागलेला आहे, ज्यांना स्पष्टपणे दिसत नाही, असे आजारी लोक शिबिरला येतात. हालेलुया. आणि शिबिरला आल्यानंतर तिथे त्यांनी प्रवचन ऐकतात की पापा कबूल करा, पापाबद्दल पश्चाताप करा आणि दुसऱ्यांना क्षमा करा. हालेलुया. ज्या वेळेला ते दुसऱ्यांना क्षमा करतात त्यावेळेला परमेश्वर त्यांना क्षमा करतो आणि त्यांचे आजार निघून जातात. म्हणून शिबिरमध्ये साक्ष येतात, एका बहिणीच्या पोटामध्ये 3 गाठी होत्या. हालेलुया, हालेलुया. 3 गाठी होत्या आणि त्या अवस्थेमध्ये ती शिबिरला आली आणि पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत तिला स्पर्श झाला आणि तिच्या पोटाच्या 3 गाठी एका क्षणात परमेश्वराने काढून टाकली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण ते करुणायुक्त परमेश्वर आहे, ते प्रत्येक माणसावरती कृपा करतो, दया करतो. हालेलुया. ते पक्षपाती पाहणारा परमेश्वर नाही, ते माणसाचं अंतःकरण हृदय पाहणारा परमेश्वर आहे. जे लोक त्याच्याकडे विश्वासाने येतात, आपली पापे कबूल करतात, पापाबद्दल पश्चाताप करतात आणि मनामध्ये कुणाविषयी राग असतो त्याला क्षमा करतात आणि परमेश्वर क्षमा करतो. आणि परमेश्वराने क्षमा केल्याबरोबर सैतान निघून जातो आणि सैतान निघून गेला की आजार निघून जातात. कारण आजार आणणारा सैतान आहे, परमेश्वर नाही. परमेश्वर आज पण आपल्यावरती प्रेम करत आहे. आज आपण जिवंत आहोत, हे देवाचं प्रेम आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहा, एक बहिणीला चालता येत नव्हतं. हालेलुया, हालेलुया. बिलकुल चालता येत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये ती शिबिरला आले आणि आजारमुक्तीच्या प्रार्थनेत तिला स्पर्श झाला आणि ती चालायला लागली. हालेलुया, हालेलुया. एवढ्या मोठ्या मोठ्या साक्षी आहेत, काही लोकांना स्पष्ट दिसत नाही. हालेलुया. आणि ते तिथे विश्वासाने प्रार्थनेत भाग घेतात आणि नंतर लाजच्या प्रार्थनेत नाचून गाऊन भाग घेतात आणि नंतर त्यांना स्पर्श होतो आणि त्यांना स्पष्टपणे दिसायला लागतं. हालेलुया, हालेलुया. एवढ्या मोठ्या मोठ्या साक्ष्य येत आहेत, कारण देव आज पण आपल्यावरती कृपा करत आहे, अनुग्रह करत आहे, प्रेम करत आहे, ममता. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण पण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. मग तुमच्या मनामध्ये कुणाविषयी राग असेल तर तुम्ही क्षमा करायची आहे. कारण बरेच लोकांबद्दल मनामध्ये राग असतो. मी तुम्हाला एक साक्ष सांगतो. एक बंधू शिबिरमध्ये आला होता आणि त्याने शिबिरमध्ये त्याला अंग दुखत होते, कंबर दुखायचे, भरपूर त्रास होत होते. त्या पूर्ण कुटुंबासहित त्याने शिबिरमध्ये भाग घेतला आणि शिबिरमध्ये भाग घेतल्यानंतर प्रवचन झालं. संध्याकाळी आजारमुक्तीची प्रार्थना चालू झाली आणि प्रार्थना चालू झाल्यानंतर प्रार्थना संपली. काही लोकांनी साक्ष्य दिल्या, पण त्या बंधूचे आजार काही गेलेच नाही. परत दुसऱ्या दिवशी काउन्सिलिंगच्या वेळेला आला आणि समस्या सांगू लागला की मी इथे आलेलो आहे, बऱ्याच लोकांनी काल साक्ष्य दिले पण माझा आजार जात नाही. त्यावेळेला त्याला विचारण्यात आलं की तू काय पापं केलीस ती कबूल कर. तेव्हा मी पापं कबूल केली, मी पापाचा पश्चाताप केलेला आहे. मग त्याला सांगितलं तुझ्या मनामध्ये कुणाविषयी राग असेल त्या बंधूंना क्षमा कर. तेव्हा मी सर्वांना क्षमा केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. मग त्याला सांगितलं तू सर्वांना क्षमा केली, तुझा आजार का जात नाहीत? कारण आजार आणणारा दुष्ट आत्मा आहे. अजून देखील तुझ्या मनामध्ये कुणाविषयी तरी राग असेल तर तू काय कर, गुडघे टेक
आणि प्रार्थना कर, हे प्रभू येशू, माझ्या मनामध्ये कुणाविषयी राग आहे मला आठवत नाही, पण तू जिवंत परमेश्वर आहेस, तुला सर्व माहीत आहे, तू प्रार्थना कर. आणि त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. आणि त्यावेळेला परमेश्वराने प्रभू येशूने त्याला दाखवलं की त्याच्या मनामध्ये त्याच्या चुलतेविषयी राग होता. कारण तो लहान असताना, तो लहान होता त्यावेळेला त्या चुलतेने त्याच्या आई वडिलांना मारलं होतं काहीतरी घराच्या झगड्यावरून. हालेलुया. आणि तो लहान होता त्यावेळेला त्याने लहानपणीच निर्णय घेतला की मी मोठा झाल्यानंतर बॉडी बनवीन आणि मी माझ्या चुलत्याचा बदला घेणार, सोडणार नाही, कारण मी लहान आहे म्हणून मी काय करू शकत नाही. हालेलुया. आणि त्याच्या मनामध्ये चुलत्याविषयी राग होता आणि तो चुलत्याला क्षमाच करू शकत नव्हता. ज्या वेळेला त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि परमेश्वराने सांगितलं तुझ्या मनामध्ये तुझ्या चुलत्याविषयी राग आहे, त्यामुळे तुझे आजार जात नाहीत. हालेलुया. हालेलुया. आणि मग दुसऱ्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत त्याने आपल्या चुलत्याला क्षमा केली. त्यावेळेला परमेश्वराने क्षमा केली आणि परमेश्वराने क्षमा केल्याबरोबर तो सैतान निघून गेला आणि त्याचे आजार एका क्षणात निघून गेले. अंगदुखी, कंबरदुखी एका क्षणात निघून गेली. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये पौल सांगत आहे, जसे प्रभूने तुम्हाला क्षमा केली तसं तुम्ही देखील दुसऱ्यांना क्षमा करा. क्षमा कराल तरच देव तुम्हाला क्षमा करेल. आणि तुम्ही जर मनामध्ये राग ठेवला तर परमेश्वर तुम्हाला क्षमा करणार नाही. कोणाविषयी मनामध्ये राग असेल, तुमच्या मनामध्ये कोणाविषयी राग आहे? शेजाऱ्याविषयी. हालेलुया. ओ शेजारी रोज माझ्याशी भांडते, हो दारात कचरा टाकते, पाणी टाकते, ऐकतच नाही. हालेलुया. 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 मग काही लोक इकडे आले असतील पहिली वेळ. हालेलुया. हे प्रभू येशू, माझ्या शेजारणीचा ना ॲक्सिडेंट झाला पाहिजे. देव प्रार्थना ऐकेल का? नाही ऐकणार. हालेलुया. पण तुम्ही जर हे वचन ऐकलं आणि त्या शेजाऱ्याला क्षमा केले, कारण बायबलमध्ये वचन आहे की तुमच्या दुश्मनावरती शाप देऊ नका, तर त्यांना आशीर्वादच द्या. हालेलुया. हालेलुया. आशीर्वाद द्या. तुम्ही दुश्मनासाठी प्रार्थना करा तर ऑटोमॅटिक प्रार्थना देव तुमची ऐकेल आणि तुमच्यावरती देवाचे आशीर्वाद येतील. जर तुम्हाला देवाचे आशीर्वाद पाहिजे असतील तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मनामध्ये कुणाविषयी जर राग असेल तरी देखील तुम्ही त्यांना क्षमा करायची आहे. आईवडिलाविषयी राग असेल, आईवडिलाविषयी कुणाविषयी राग असतो? 4 बहिणी असतील किंवा 4 भाऊ असतील. हालेलुया. आणि बारक्या भावाला किंवा बारक्या बहिणीला 1 तोळा जास्ती दिला. हालेलुया. हालेलुया. आता सोन्याची किंमत किती आहे? पहिले कमी होते पण आता 60च्या वर गेलेले आहे. हालेलुया. 1 तोळा तिला दिला, म्हणजे 60,000 तिला दिले. हालेलुया. मनामध्ये राग असेल तर क्षमा करा. हालेलुया. बहिणीविषयी भावाविषयी राग असेल तर त्यांना क्षमा करा. सासू-सासऱ्याविषयी राग असेल तरी देखील तुम्ही त्यांना क्षमा करा, तर प्रभू तुम्हाला क्षमा करेल. कारण परमेश्वर माणसाचा अंतःकरण पाहत असतो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही वचन ऐकता पण त्या वचनानुसार चाललं पाहिजे. हालेलुया. ती वचनं आपल्या अंतःकरणात ठेवली पाहिजेत आणि त्यानुसार वागलं पाहिजे, तरच देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती येतील. हालेलुया. हालेलुया. देवाचे आशीर्वाद पाहिजे असेल तर देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. म्हणून कुणाविषयी जर राग असेल तर त्यांना क्षमा करा, आपसात समझोता करा. राग असेल, भांडणं असतील तर त्यांच्या घरी जाऊन समझोता केला पाहिजे. बाबा माझ्या हातून चुकी झाले, स्वतःला कमी लेखलं तरी चालेल. हालेलुया. हालेलुया. स्वतःला कमी लेखा, देव तुम्हाला उंच करेल. हालेलुया. पण तुम्ही स्वतःला कमी लेखा आणि त्याच्या घरी जाऊन सबमिट करा. हालेलुया. एक बंधू शिबिरला आलेला आणि त्याच्या मनामध्ये त्या गावातील लोकांविषयी राग होता. हे प्रत्येक गावामध्ये 2 पार्ट्या असतात. हालेलुया. हालेलुया. आणि त्या दुसऱ्या माणसाबरोबर राग होता आणि त्याला ती क्षमा करत नव्हता, त्यामुळे त्याला आजार भरपूर होते आणि त्याच्यासाठी ते शिबिरला आला. आणि शिबिरला आल्यानंतर त्याने त्या बंधूला क्षमा केली. ज्या गावातील लोकांविषयी त्याच्या मनामध्ये राग होता त्याने त्याला क्षमा केली. क्षमा केल्याबरोबर त्याचे आजार निघून गेले आणि आजार निघून गेल्यानंतर ते परत घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर काही महिन्यानंतर त्या जो दुश्मन होता त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि ती लग्नाची निमंत्रण पत्रिका तो घेऊन त्याला देण्यासाठी आला आणि तो बाहेर ओटीवरतीच बसला होता. त्याने दुश्मनाला येताना पाहिलं. दुश्मन जवळ आल्यानंतर ते बोलला माझ्या दाराची पायली पण चढायची नाहीस, आल्या पावरे निघून जा. हालेलुया. हालेलुया. ते मनुष्य निघून गेला
आणि त्याचे गेलेले आजार पुन्हा आले. हालेलुया. काही लोक काय करतात, इकडे क्षमा करतात आणि घरी गेल्यानंतर परत तो माणूस जर आला, अरे दुश्मन आला, चला इकडे. हालेलुया. तर असे करू नका, त्याचे सबमिट करा. हालेलुया. हालेलुया. तुम्ही त्याच्यात सबमिट करा, देव तुमचे सबमिट करेल. किती दुश्मन असेल, तुम्ही घरी गेल्यानंतर दुश्मन सामने आला, बाबा कसा आहे, तुझी बायका पोरं कशी आहेत, तब्येत कशी आहे, जेवलास का, हालेलुया, अशी विचारपूस करा. हालेलुया. ते तुमच्यावर बोलो किंवा ना बोलो, कारण सजा देणे देवाच्या हातात आहे. हालेलुया. सजा देणे देवाच्या हातात आहे, पण तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. म्हणून तुम्ही येशूकडे आलेलात, देवाची कृपा, तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय पाहिजे, ममता पाहिजे, सौम्यता पाहिजे आणि सहनशीलता पाहिजे. हालेलुया. 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 ह्या वचनाप्रमाणे तुम्ही वागाल आणि एक दुसऱ्याची सबमिट करा, आणि कोणाविषयी जर राग असेल तरी त्याला क्षमा करा. हालेलुया. नुसती पापे कबूल करून चालत नाही, किंवा पापाचा पश्चाताप करून चालत नाही. हालेलुया. काय लोक बोलतात, प्रभू येशू मी पापी आहे. हालेलुया. हालेलुया. येशू ज्या वेळेला न्याय करण्यासाठी येणार आहे, मत्तेमध्ये अध्याय 25, न्यायाचा दिवस, न्याय करण्यासाठी ज्या वेळेला येणार आहे, त्यावेळेला काय रोग रोडतील, पश्चाताप करतील, हे प्रभू येशू मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता, पण येशू सांगेल मी तुला ओळखत नाही. हालेलुया. 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 कारण तुम्ही जर क्षमा केली नाही. हालेलुया. काय लोक रडतील, पश्चाताप करतील, पण वेळ निघून गेलेली असेल. हालेलुया. आत्ता परमेश्वराने तुम्हाला वेळ दिलेला आहे. हालेलुया. आत्ता वेळ तुम्हाला दिलेला आहे, म्हणून तुम्ही दुसऱ्यांना क्षमा करा. कुणाबद्दल राग असेल तर त्यांना क्षमा करा, आपले पापे कबूल करा आणि केलेल्या पापाचा पश्चाताप करा. जसे प्रभूने तुम्हाला क्षमा केली तसे तुम्ही पण क्षमा करा. हालेलुया. हालेलुया. प्रभूने क्षमा केल्याबरोबर सैतान निघून जाईल, आणि सैतान निघून गेला की आजार एका क्षणात निघून जातील. हालेलुया. 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 माझ्या भावाने आणि बहिणीनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल, त्या आजारी भागावर ठेवा, आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ, आणि प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कोणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे, ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद होत, आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.